या स्टेटच्या लोकांना हे माहित नव्हतं की मी खूप मोठा रील स्टार आहे आणि त्यांनी मला जागाच दिली नाही. माझ्यासोबत झाला पॅन्ट. तर आपल्याला जायचं होतं आज गावाला. तर सकाळ सकाळी उठून पहिल्यांदा म्हणलं जाऊन कॉलेजमध्ये द्यावा आपला पेपर. साहिला म्हणलं बाबा मला न्यायला ये आजच्या दिवस. सकाळात आधी पहिल्यांदा गाठलं बाबा कॉलेजमध्ये गेलो. पाठदिवशी पेपर दिला. चढ दिवशी म्हणलं त्याला जायचं आता आपल्याला घरी. शैलेशची मुलाखत घेतली. जातो म्हणलं बाबा आता मी घराकडं. आता सकाळ सकाळीच घरनं येताना बॅगा भरून घेऊन आलतो. साईला म्हणलं बाबा मला संत तुकाराम नगर म्हणजे आपल्या वल्लभनगरच्या मेट्रो स्टेशन पर्यंत तेवढं सोड. भावा एका पायावरती तयार झाला आणि त्यानं सोडलं मला संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन. मेट्रोत बसलो. डायरेक्ट म्हणलं आता गाठायचं स्वारगेटचं मेट्रो स्टेशन. मेट्रोमध्ये गेलो तर एवढी गार हवा लागत होती की नाही एसीची. हवा खाऊन झालं बघा मन तृप्त झालं की गाठलं स्वारगेटचं मेट्रो स्टेशन. स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनवरनं म्हणलं आपल्याला जायचं आहे. हाय गाईज, आय एम गोइंग टू होम. मेट्रो स्टेशन मधनं बाहेर पडले की लगेच आहे एसटी स्टँड. एसटी स्टँड मध्ये गेलो की एका मिनिटात आपल्याला भेटली एसटी. पाठदिशी काढलं तिकीट. चला म्हणलं जायचं आता घराकडे. एसटीत बसलो पण जागाच भेटल्या नाही एवढा मोठा रील स्टार असून. मग काय जेजुरीत गेल्या बघ आपल्याला जागा भेटली. तर बाजूतून व्हिडिओ बी काढायला जमला नाही. तर जेजुरीच्या एसटी स्टँड मध्ये गेलो की पाठदिशी आपल्या जागा धरली आणि बसलो हवेला बसलो की म्हणलं आता चिंगेरिंगे मग जायचं आता आपल्या गावाकडे. काय एक नंबर वातावरण. आता आपलं गावाकडचं वातावरण एकदा सुरू झालं की विषय हार्ड आणि नियोजन खट होत असते. स्वारगेटला ज्या इस्टेट बसलेलो त्या इस्टेटनं डायरेक्ट उतरलो नातेपुत्याच्या शिंगणापूर पाटीला उतरला की ओंकार सोबत होता. ओंकार म्हणला मामा येते ते मामाच्या गाडीत आपल्याला जायचं आहे घरी. एक नंबर डेव्हलपमेंट झाली बा शिंगणापूरच्या पाटीला. दादा मामाच्या गाडीत बसलो आणि डायरेक्ट गाठल्या बघा मुईच्या खंडोबाच्या देवळापाशी आलो की आरडी कंपनीचे ओनर ऋषिकेश देवकर भैया आणि शुभम रावत भेटलं. शुभम रावत आणि ऋषिकेशने आपल्याला सोडलं घरी आलो की एकदम मन प्रसन्न झालं. आल्या आईचा चेहरा बघितला की मन भरून आलं. आई हसली, चंद्र दिसला, विषय संपला.